Friend, today we'll be discuss the topic is the Bachmann rearrangement. This reaction is the conversion of the ketoxamine. Okay. आता ह्या ketoxamineचं म्हणजे कसं होईल, ऑक्साईन ऑफ द कीटोन. ठीक आहे. आणि तुम्हाला कुठला प्रोडक्ट मिळेल, एन सबस्टिट्यूटेड अमाइड मिळेल. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, इन द ऍसिड कॅटॅलिस्ट. ऍसिड कॅटॅलिस्ट मध्ये कुठला असू शकतो, H2SO4, POCl5, P2O5, BF3, ओके, थायनिल क्लोराइड, हे तुमचे असू शकतात ऍसिड गॅस. चला तर मग आपण जस्ट एक्झाम्पल बघून घेऊया. आता तुम्हाला ऑक्सामाइन दिलेला असेल, हा तुमचा ऑक्सामाइन ग्रुप आहे. ठीक आहे. आता या ऑक्सामाइनची रिॲक्शन तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 म्हणजे एस प्रोटोनेशन सोबत होणार. आता याच्यावरचे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन तुमच्या हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करतील आणि इथं काय फॉर्मेशन होईल, वॉटर मॉलिक्यूल येईल. ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूल द गुड लिव्हिंग ग्रुप, म्हणजे OH हा तुमचा ऑक्सामाइन मधला OH हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. आता हा जर इथं 1-2 म्हणजे इथं 1-2 शिफ्टिंग होईल आणि हा ग्रुप लिव्ह आउट होईल. नेक्स्ट कंडिशनला काय तुमचा 1-2 शिफ्टिंग होईल आणि नंतर तुमचा तिथं C डबल बॉन्ड N R डॅश म्हणजे हा कार्बोनियम आयन तुम्हाला मिळेल. आता हा कार्बोनियम आयन तुम्हाला मिळाल्यानंतर याची रिॲक्शन तुम्ही वॉटर मॉलिक्यूल सोबत म्हणजे एखाद्या सॉल्व्हंट सोबत जर केली तर तुम्हाला काय मिळेल, C डबल बॉन्ड O N R डॅश आणि इथं H2O जॉईन होईल. ठीक आहे. आणि हा OH ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन करेल आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल. नेक्स्ट कंडिशनला काय येईल तुमचा R C डबल बॉन्ड O N R डॅश, C डबल बॉन्ड N R डॅश. ओके. आणि हा OH इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन आणि हा बॉन्ड इझिली ब्रेक होईल. देन काय फॉर्मेशन होईल तुम्हाला C N H R डॅश. आता हा कसा आला असेल बरं, इथं डबल बॉन्ड O आला आणि हा जसा निगेटिव्ह येईल तसं ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करून घेईल. ठीक आहे. यालाच तुम्ही असंही लिहू शकतात, याचं आपण काय म्हणणार, याला एन सबस्टिट्यूटेड अमाइड म्हणणार. ठीक आहे. आता हा एन सबस्टिट्यूटेड अमाइड. अदर एक्झाम्पल बघून घेऊया बरं का. जर सपोज तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असेल, ॲसिटोफिनॉल दिला असेल. ठीक आहे. OH आणि याची रिॲक्शन तुम्हाला OPCl5 दिलेला असेल आणि H2O दिलेला असेल. ठीक आहे. PCl5 दिलेला असेल सपोज. ऍसिड कॅटॅलिस्ट आहे. P2O5 सोबत सुद्धा करू शकता तुम्ही. कुठलाही ऍसिडिक कॅटॅलिस्ट सोबत जरी केला तरी तुमचा हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. ठीक आहे ना. चला तर मग हे कसं येईल, CH3 C6H5 इथं डबल बॉन्ड NO आणि हा 5 असा जॉईन होईल. ठीक आहे ना. म्हणजे हा बघा एक HCl मायनस होऊन जाईल, हा H आणि याच्यामधला एक Cl मायनस झाला म्हणजे इथं 4 येईल. ठीक आहे. एवढं कळलं तुम्हाला. देन नेक्स्ट कंडिशनला काय होईल, हा ग्रुप इथं रिअरेंज होईल आणि हा ग्रुप लिव्ह आउट होऊन जाईल म्हणजे 1-2 शिफ्टिंग होईल. 1-2 शिफ्टिंग झाली की इथं CH3 C डबल बॉन्ड N आणि हा C6H5 हा कार्बोनियम आयन तुम्हाला मिळाला. ठीक आहे. आता ह्या कार्बोनियम आयनची तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल सोबत म्हणजे सॉल्व्हंट सोबत तुम्हाला रिॲक्शन करायची, कार्बन ग्रुपवर अटॅक होईल. देन नेक्स्ट कंडिशनला काय येईल, CnC6H5 आणि हा H2O. ठीक आहे. आता PCl5 मध्ये Cl मायनस ने ॲब्स्ट्रॅक्ट करून घेईल म्हणजे ACl बाहेर झाला आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. देन काय फॉर्मेशन होत आहे, C डबल बॉन्ड N C6H5 आणि हा OH इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर नंतर हा इथला जो लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन आहे तो हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल. मग तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतोय, C डबल बॉन्ड O N H C6H5. ठीक आहे. तुम्हाला काय मिळाला, N फिनिल ॲसिटामाइड मिळाला, N फिनिल ॲसिटामाइड. ठीक आहे. इज दॅट क्लिअर. आता सपोज तुम्हाला जर अशी एक्झाम्पल दिलं असेल, ॲसिटोन दिला असेल CH3 C डबल बॉन्ड O CH3 आणि तिथं तुम्हाला ॲरो अशा कंडिशन दिलेल्या असतील, H2SO4 सोबत तुम्हाला करायची असेल तर तुमचा काय येईल, C डबल बॉन्ड O NH CH3. तुम्हाला हा प्रोडक्ट काढायचा असेल तर मग तुम्ही याचं मेकॅनिझम कसं करणार. आता सिम्पली याला असंच आपण राईट डाऊन करून घेऊया, C डबल बॉन्ड O. ठीक आहे. देन NH2. आता NH2ला पण आपण असंच लिहून घेऊ नॉर्मल. आता हा H2O जो आहे तो तुमचा लिव्ह आउट होऊन जाईल. ठीक आहे. H2 वॉटर मॉलिक्यूल निघून जाईल. मग तुम्ही कसं लिहिणार, CH3 CH3
सी, हा डबल बॉन्ड आहे आणि हा NOH इथं डायरेक्ट अटॅच होऊन जाईल. ठीक आहे. मग नेक्स्ट कंडिशनला तुम्ही कशासोबत रिॲक्शन करणार त्याच्यावाले H2SO4 म्हणजे तुम्ही ॲसिड केलेलं याचे लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन आणि काय फॉर्मेशन होईल बरं का, CH3C डबल बॉन्ड NOH तुमचा लिव्ह आउट झालेला आहे आणि हा ग्रुप इकडे ट्रान्सफर केला आहे आपण. ठीक आहे ना. पुन्हा मी ती स्टेप लिहून घेते म्हणजे आपल्याला इझिली समजेल. हा तुमचा H2 लिव्ह आउट झाला आणि हे CH3 सॉरी पुन्हा तोच झाला. आता CH3C डबल बॉन्ड NCH3. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनला हा कार्बोनियम आयन आला आणि ह्या कार्बोनियम आयनवर हा वॉटर मॉलिक्यूल अटॅक होईल. ठीक आहे. कार्बोकॅटायनवर. मग तुम्हाला काय नेक्स्ट मिळेल, OH2 NCH3. ठीक आहे. नंतर तुमचा OH मायनस ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल. देन नेक्स्ट काय फॉर्म होते, C डबल बॉन्ड NCH3 आणि हा OH इथं डबल बॉन्ड फॉर्म करेल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर नेक्स्ट कंडिशनला तुमचं काय होईल, तिथं सबस्टिट्यूटेड तुम्हाला मिळेल C डबल बॉन्ड NHCH3. हा तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आता सपोज जर तुम्हाला असं एक्झाम्पल दिलं असेल, जसं सायक्लोहेक्झेनॉलसोबत तुम्हाला कॅप्रोरॅक्टून काढायचं असेल आणि कंडिशन दिली असेल NH2OH आणि H2SO4 ॲसिडिक कंडिशनवर. ठीक आहे. ते तर मेकॅनिझम कसं करणार तुम्ही, जसं आपण याला असंही राईट डाऊन करू शकतो आपल्याला समजण्यासाठी आणि NH2OH. ठीक आहे. आता बघा हा वॉटर मॉलिक्यूल तुमचा निघून जाईल आणि हा NOH तिथं जॉईन होईल. आता हा NOH झाला नंतर तुम्ही याची रिॲक्शन H2SO4 म्हणजे ॲसिड कॅटॅलिस्ट सोबत करणार इन प्रेझेन्स ऑफ बेस. ठीक आहे ना. आता हा वॉटर मॉलिक्यूल तुमचा लिव्ह आउट होऊन जाईल आणि इथं शिफ्टिंग होईल, 1 to शिफ्ट होईल. ठीक आहे. पहिले आधी आपण वॉटर मॉलिक्यूलचं लिहून घेऊ. हा OH2. आता तुमचा हा इथं बॉन्ड शिफ्ट झाल्यानंतर 1 to शिफ्टिंग झाल्यानंतर हा लिव्ह आउट होऊन जाईल. ठीक आहे. देन कसं फॉर्म होईल तुम्हाला रिॲक्शन, सॉरी हे डबल बॉन्ड N आणि ही रिंग जी आहे ती स्ट्रेट झाली. ठीक आहे ना. हा CH2 ग्रुप इथं अटॅच झाला आहे. तर नेक्स्ट कंडिशनला तुम्ही काय करणार, हा कार्बोनियम आयन तुम्हाला मिळाला, लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन याच्यावरती अटॅक होतील. हा डबल बॉन्ड आहे N. ठीक आहे. आणि हा H2 तुम्हाला जॉईंट होईल. ठीक आहे. आता हा एक ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन करेल आणि इथं बॉन्ड ब्रेक होईल. देन नेक्स्ट कंडिशन कशी, इथं डबल बॉन्ड N हा OH. ठीक आहे. देन नेक्स्ट कंडिशनला इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे. आणि हा ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करेल. मग तुम्हाला कसा मिळेल, आता बघा हा डबल बॉन्ड O झाला आणि हा NH. आता बघा आपण इथं जस्ट मोजून घेऊया बरं का, नंबर एकदम 1 2 5 6 आणि हा 7. ठीक आहे ना. बघा आता येतं आहे का इथं 1 2 5 6 7 NH. हा तुमचा कॅप्रोलॅक्टम तुम्हाला मिळाला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कुठला याच्यावर क्युरीज आहे, तर आपण ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.